आणि चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची अपडेट ते आता येथे घेऊन आलेले आहेत। सुनीलजी, काय सांगाल, काय अपडेट? त्याआधी काही प्रहारचे कार्यकर्ते हे बाहेर घोषणाबाजी करताना असल्याची माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी त्यांनी काही आरोप काही लावलेले होते आणि काही त्या ठिकाणी आंदोलन केल्याची देखील बातमी होती। त्या संदर्भात काय सांगाल? विशेष तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितले गेलं तर काही गावांमध्ये जी मतमोजणी झाली होती त्या मतमोजणीमध्ये आणि पेट्यांमध्ये बंद झालेल्या मतमोजणीमध्ये तफावत असल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप होता। त्यापैकी काही गावाचे सरपंच तथा कार्यकर्ते हे पोलीस प्रशासनाच्या ज्या मेन गेट या ठिकाणी दिला गेला आहे त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही। निवडणूक आयोगाने ज्या अधिकृत लोकांना प्रवेश देण्याचं त्या ठिकाणी सांगितलंय त्याच लोकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। परंतु खऱ्या अर्थाने हे जेव्हा कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं होतं। आणि आताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत, जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत। सोबतच त्यांनी मेन गेटवरती ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यापैकी काही गणेश निंबाळकर हे आतमधून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि एकंदरीत परिस्थिती जाणून घेतली। तेव्हा गणेश निंबाळकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की डोनगाव म्हणून एक गाव आहे जे चांदवड तालुक्यात येतं, त्या ठिकाणची पोस्टलची काउंटिंग आणि त्या ठिकाणी पोलिंग मतदान केंद्रामधली जी मतदान काउंटिंग होती ती आणि मशीन मधल्या असलेली काउंटिंग यामध्ये तफावत त्यांनी सांगितली होती। त्या अनुषंगाने गणेश निंबाळकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि या काही त्यापैकी एका कार्यकर्त्याला आतमध्ये घेऊन आणि मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी ते आता घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या गावच्या मशीनची खास करून रिकाउंटिंग होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। तत्पूर्वी या ठिकाणी 21व्या फेरीचा निकाल देखील आपल्या हाती आला आहे, ज्यामध्ये राहुल आहेर यांना 2572 मते, केदारनाथ यांना 1094 मते, कोतवाल साहेबांना 836 मते। तर महत्वाची बाब म्हणजे गणेश निंबाळकर यांनी परत एकदा आघाडी घेत 3742 मते या ठिकाणी घेतलेले आहेत। विशेष म्हणजे आता गणेश निंबाळकर हे केदारनाथ आहेर यांच्यापेक्षा 3006 मतांनी आघाडीवरती आहेत आणि दुसऱ्या स्थानी आहे। विशेष म्हणजे यामध्ये सांगायचं म्हटलं तर एकंदरीत 21 फेरींचा जर विचार केला गेला तर डॉक्टर राहुल आहेर यांना 1,1417 मते मिळाली आहेत, केदारनाथ आहेर यांना 47,345 मते मिळाली आहेत, तर कोतवाल साहेबांना 22,159 मते मिळाले। तर गणेश निंबाळकर यांनी 50,000 क्रॉस करत 50,381 इतके मते घेतले आहेत आणि आता सद्यस्थितीमध्ये गणेशजी निंबाळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत। विशाल सर, नक्कीच सुनीलजी, माहिती दिल्याबद्दल। अजून काय सांगाल, अजून किती फेरी बाकी आहे? विशाल सर, प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की येत्या काही मिनिटात चांदवड देवळा मतदारसंघाचा आमदार कोण हे आता निवडणूक आयोग निवडणूक प्रशासक जे आहेत ते या ठिकाणी डिक्लेअर करणार आहेत। कारण 22व्या फेरीनंतर एकंदरीत हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्या गर्दीमध्ये घुसणं देखील शक्य होणार नाही, इतकी मोठी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। सोबतच प्रबंधीच्या माध्यमातून आपण डॉक्टर राहुल आहेर आणि गणेशजी निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच येत्याच काही मिनिटात हा 22व्या फेरीचा निकाल जाहीर होईल आणि चांदवड देवळा मतदारसंघाचा आमदार कोण हे आता या ठिकाणी निश्चित होणार आहे। विशाल सर, नक्कीच सुनीलजी, महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिली त्याबद्दल धन्यवाद। पुढील कॉलची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत। पुढील कॉल हा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील विजयी आमदाराचा नाव घेणारा असेल, आम्ही अशी आशा व्यक्त करतो। नक्कीच आम्ही पुढील अपडेटसाठी तुमच्याशी संपर्क साधतो। नक्कीच यामध्ये आपण बघितलं असेल की चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे ज्या पद्धतीने निकाल लागत आहेत, काही ट्विस्ट त्या ठिकाणी घडताना दिसून येत आहेत। काही मतदान केंद्रांवरती जे काही मतदान झालं होतं त्यामध्ये आणि मतदान मिळाल्यानंतर जे काही पेट्या उघडल्या त्यामध्ये काही तफावत असल्याचा काहीसा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या जे काही चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते होते त्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर एक